शिवाची जी निर्मिती अशी देव म्हणजे शिवछत्रपती त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि आज या स्पर्धेची चौथी रात्र आपण पाहणार आहोत. आणि पहिला सामना एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो युवा उमरोली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना एकविरा स्पोर्ट्स मुरबे या दोन टीममधील हे बॅटल आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल आणि दोन्ही टीमला इथून शुभेच्छा असतील. ज्या संवचन कक्षाच्या माध्यमातून ओमसाई स्पोर्ट्सची संपूर्ण टीम इथून रेडी आहे आणि मागील 4 रात्रींमध्ये त्यांनी सुद्धा खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतलं आहे आणि या स्पर्धेसाठी एक नाविन्य मिळवून देण्याचं काम या टीमने घेतलं आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला जन्मेश ज्याने मागील 2 हंगामामध्ये प्रभावित केले आणि सातत्याने ॲज अ ओपनर म्हणून प्रभावित करताना आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशालला नावाला सजेशी कामगिरी सातत्याने त्याच्या मदतीतून आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती धनीत राऊतला आपण पाहतोय ज्याने अनेक साऱ्या व्यावसायिक गटातील स्पर्धा गाजवल्यात. एक महत्त्वाची सूचना आहे, दोन्ही टीमला इथून एक अनाऊन्समेंट आहे. 6 षटकांचा मॅच आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटे दिली जातील. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताला यायचे आहेत. अन्यथा जर वेळ जास्त लागतोय तर 6व्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. पहिला बॉल आजच्या रजनीमधून आणि पहिल्याच बॉलवरती इथून स्विचिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही आहे. धनीत राऊतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ज्याने व्यावसायिक गटातील स्पर्धा गाजवल्यात अनेक साऱ्या, खास करून रबर बॉलचा हंगाम 2022मध्ये चर्चेत राहिले होते धनीत राऊत. त्यानंतर थोडासा बॅट पॅच, परंतु इथून पुन्हा एकदा त्यांचा कमबॅक होताना आपण पाहिलाय. हा बॉल इथून लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती पहिल्या चेंडूचं क्रीडकी झालंय. स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय जन्मेशनं एक उभरतं सितारा आणि येणाऱ्या काळामध्ये या नावावरती सुद्धा चर्चा होताना आपण पाहणार आहोत. प्रशंसा या खेळाडूची सुद्धा केली जाईल यात काही शंका नाही. इथून हुक शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. शॉर्ट ऑफ लेंथ आणि शॉर्ट ऑफ लेंथ बॉलला सरळ पाठवलंय. स्क्वेअर लेगला येतोय चौकार. आपल्याला पाहायला मिळते ओमसाई स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. 2 चेंडूंचं क्रीडकी झालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन काय कट केला जातोय. सरळ बॉल चाललाय थर्डमॅनला क्लिअर करत. हा क्लास, हा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज जन्मेशचा येतोय चौकार. 4 धावा. खेळी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. फलंदाज जन्मेशचे मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. एकंदरीत 3 बॉलचं केले या ठिकाणी झालंय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात इथून आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघासाठी जन्मेशने करून दिले. आपण माइंडमध्ये होते फलंदाज मोठा फटका खेळू की इथून सिंगल घेऊ, हे 2 प्रश्न इथून पडले होते. पण चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी पाहायला मिळालं फलंदाज जन्मेशचं. अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये एक चांगली उंची या खेळाडूने गाठलं यात काही शंका नाही आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 10 वरती 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावरती आपण पाहतोय. धनीत यांचा जर विचार केला तर ॲज अ लिडिंग बॉलरवरती चांगला टार्गेट इथून केलं होतं जन्मेशने आणि चांगला आत्मविश्वास पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ रेंजचे बॉल पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा इथून घेतला. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्या आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंगवरती विशाल आहेत. मागच्या 4 बॉलवरती इथून जन्मेशची बॅटिंग त्यांनी एन्जॉय केलंय. हा बॉल इथून ऑस्टनच्या बाहेर होता, सोडून दिलं या बॉलला. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 11. 11 रन्स स्कोर कार्ड तिलकल्या गेल्यात. इथून एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघासाठी जी सुरुवात हवी होती ती सुरुवात इथून करून दिलंय. गोलंदाज धनीत यांचा जर विचार केला तर चांगल्या धावा त्यांच्यावरती आतापर्यंत आल्यात मागील 4 बॉलमध्ये. त्यामध्ये 2 चौकार समाविष्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्रायकिंगवरती विशाल आहेत. 2 बॉलचं केलं बाकी आहे.
शॉर्ट बॉल होती पूल करण्याचा प्रयत्न, मिडविकेटला शतशक पाहायला मिळतोय, त्याला फक्त पाहत राहावं लागणार आहे. बॉल चाललाय मिडविकेट सीमारेषा पलीकडे आणि विशालच्या बॅटमधून विशाल काय षटकार, 6 धावा. गुड शॉट. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची रिडिंग एज घेतल्यानंतर गलीला बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एक धाव या बॉलवरती मिळेल. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 18 आकड्यावरती. 18 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना विनंती असेल प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एक महत्त्वाची अनाऊन्समेंट व्हॉलंटियरसाठी आहे, प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्या. पहिल्या षटकाचा इथून खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि पहिल्या षटकामध्ये लीडिंग बॉलरला इथून टार्गेट केलं गेलं. दोन्ही फलंदाजांची चांगली रणनीती त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये एकत्रित आपण पाहतोय 18 धावा. 18 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज दाखल झालेत. दुसऱ्या षटकामध्ये जयेश यांना आपण पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये. अजून एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता तो इथून अनुभव दाखवून द्यावा लागणार आहे. जी स्टार्ट ओपनंट टीमला मिळालं आहे ती स्टार्ट इथून कंटिन्यू ठेवायची नाही आहे. इथून दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास वाढला असेल, कारण पहिल्याच षटकामध्ये ज्या धावा आतापर्यंत आल्यात, स्कोर कार्ड चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 18 धावा, त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि दोन्ही फलंदाज इथून खेळपट्टीचा अनुभव चांगल्या रीतीने घेत आहेत. आणि जे फटके दोन्ही फलंदाजांच्या बॅटमध्ये आले होते, आत्मविश्वास दिसला होता त्या स्ट्रोकमध्ये. कॉन्फिडन्स लेवल दोन्ही फलंदाजांची हाय होती. आणि जे 3 मोठे फटके आपण पाहिले, तिन्ही चेंडू जे होते ते शॉर्ट ऑफ लेंथ होते. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी या ठिकाणी घेतला. वेळ जास्त जातोय फिल्डिंग आणि टीम, त्याची नोंद घ्या. एकंदरीत पहिल्या षटकासाठी जवळजवळ 7 मिनिटे घेतली गेली, त्याची नोंद घ्या. 25 मिनिटे तुम्हाला 5 षटकांसाठी दिली गेलेत. जयेश बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल इथून पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही आहे. डायरेक्ट हिट ऑलवॉज डेंजरस म्हटलं जातं, पण तिथून त्याचा फायदा मिळालेला नाही आहे. 2 धावा या बॉलवरती येत आहेत लेग बाईसच्या रूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 20 धावा फलकावरती लागलेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आपण पाहिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल या ठिकाणी झाला आहे. धनित राऊतवरती ज्या धावा आतापर्यंत आल्यात त्या धावा इथून कव्हर करायच्या आहेत. त्यासाठी इथून परफेक्ट लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करावी लागणार आहे. भूतकाळ विसरून वर्तमान कालामध्ये भविष्याचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे येणाऱ्या 4 षटकांचा इथून विचार करावा लागणार आहे गोलंदाजाला. आणि पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला होता, आत्मविश्वास दिसला होता. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची मागणी त्या ठिकाणी झाली होती. 1 धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. सध्या तरी स्कोर कार्डचा जर विचार केला तर 21 धावा फलकावर लागल्यात. आजच्या या रचनेमधून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो 2 टीममध्ये. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच युवा उमरोली आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे. आणि या दोन्ही टीमचा जर विचार केला तर एक गाव एक फॉर्मॅटमध्ये या दोन्ही संघाची चर्चा आपण सातत्याने पाहिली आहे. दोन्ही टीमचे स्टार कास्ट फार मोठी आहे. दोन्ही टीममध्ये स्टार भरलेले आहेत आणि ते स्टार सुद्धा इनॅक्शनमध्ये आहेत. 2 बॉलचं क्रिकेट ठिकाणी झालं आहे. जयेश चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. फुल टॉस होता, इथून खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. ऑफ साईडला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटला शतशक पोहोचेल तत्पूर्वी 2 धाव्यांचा कॉल आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या षटकाचा जर विचार केला तर मागील 3 बॉलमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. सिंगल डबलच्या सहाय्याने धावा जरूर आल्या. 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा केला ठिकाणी झाला आहे. दुसरे षटक सध्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती कर्णधार सध्या इनॅक्शनमध्ये आपण पाहतोय जयेशला. पुढचा बॉल शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. ॲडजस्ट करता आलेलं नाही आहे. कंट्रोलमध्ये नव्हते फलंदाज. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात शरीरवेदी मारा या ठिकाणी होता. मागच्या ओव्हरमध्ये जी स्टार्ट इथून मिळाली होती बॅटिंग आहे टीमला, इथून या ओव्हरमध्ये तो प्रभाव कुठेतरी पाहायला मिळाला नाही आहे. तो इम्पॅक्ट कुठेतरी जाणवला नाही आहे. त्याचं कारण म्हणजे इथून चांगली गोलंदाजी या ठिकाणी झाली आणि प्रशंसा करावी लागणार आहे गोलंदाज जयेशची, जो आत्मविश्वास त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवला आहे. मागच्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात. 5वा बॉल या ओव्हरमधील इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बाउन्सरचा प्रयत्न होता आणि
बाउन्सरवरती इथून फक्त एकच धाव या बॉलवरती मिळेल. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते सध्या तरी 24-24 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आजच्या रचनेमधून पहिला सामना आपण पाहतोय. नंतर एक मोठी लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी, अवधूत कामत अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला वीरेंद्रनगर या दोन टीममधील ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामधील. इथून शॉर्ट बॉलचा वापर आणि शॉर्ट बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे आणि विशालच्या बॅटमधून षटकार क्रमांक 2. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 2 षटकांचा इथून खेळ मैदानी छतमध्ये झालाय आणि दोन्ही फलंदाज सध्या तरी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरल्यात. कारण ज्या पद्धतीने मैदानामध्ये बॅटिंग केले दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला जन्मेश 12 वरती खेळतोय, दुसऱ्या बाजूला विशाल 14 वरती खेळत असताना आपण पाहतोय आणि दोन्ही फलंदाजांनी एक चांगली स्टार्ट मिळवून दिले. आता पुन्हा एकदा इथून कंटिन्यू ठेवलंय धनीतला. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. इथून जर या सामन्यामध्ये तुम्हाला पलटवार जर करायचं असेल तर आत्मविश्वास दाखवावा लागणार आहे. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती वेगवान गोलंदाज उमरोली एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती धावताना दिसेल या तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल वेगवान त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल चालला स्क्वेअर लेगला डीपमधून फिल्डर त्या ठिकाणी आला. एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होईल कारण त्या ठिकाणी मिसफील्ड झाला आणि मिसफील्डचा फायदा त्या ठिकाणी घेतात दोन्ही फलंदाज. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. थोडीशी नाराज दिसत आहेत धनीत कारण फिल्डिंगची साथ मिळणं फार गरजेचं आहे. फिल्डिंगची क्वालिटी इथून दाखवावी लागणार आहे. धावा इथून रोखायच्या आहेत कारण गाडी ट्रॅकवरती आहे सध्या. एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाची टॉस सरल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागली आणि बॅटिंग करत असताना चांगला खेळ आतापर्यंत दाखवले दोन्ही फलंदाजांनी. ओपनिंग पेअर सध्या तरी यशस्वी होताना आपण पाहिले. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये वेग चांगला होता आणि नियंत्रण चांगलं पाहायला मिळालं. रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला होता. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. या ओव्हरमध्ये धनी त्यांचा इंटेंट थोडासा वेगळा जाणवतोय. पहिल्या षटकामध्ये बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती परंतु इथून मागील 2 बॉलवरती पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सर 2 डॉट बॉल जन्मेशच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. जन्मेशांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले होते. 2 चौकार आपण पाहिले होते परंतु इथून मागच्या षटकापासून जयेशच्या विरोधामध्ये सुद्धा स्ट्रगल करताना आपण पाहिलं होतं आणि या ओव्हरमध्ये धनी त्यांच्या विरोधामध्ये स्ट्रगल करताना आपण पाहतोय. सरळ 2 डॉट बॉल आतापर्यंत आलेत. धनीत चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतायत. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती. इथून लाईन अँड लेंथला फॉलो करता आला नाही आहे, रीड करता आलेला नाही आहे आणि दबाव स्पष्टपणे जाणवतोय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये जे स्ट्रोक आले होते धनीच्या विरोधामध्ये या ओव्हरमध्ये तो दृष्टिकोन जाणवलेला नाही आहे फलंदाजाचा. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला आहे आणि षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावरती. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती धनीत. इथून या ओव्हरमध्ये नियंत्रण चांगलं दाखवलं. संयम ठेवलाय गोलंदाजाने स्वतःवरती. प्रशंसादायक गोलंदाजी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज धनीतची. या बॉलवरती ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव या बॉलवरती मिळेल आणि एकरीच्या सहाय्याने टीमची टोटल फलकावरती 33 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. इथून रन रेटचा जर विचार केला तर जी सरासरी होती 15च्या घरामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये ती सरासरी इथून खाली घसरताना आपण पाहिलं आहे. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर फक्त 3 धावा आतापर्यंत पाहिल्यात मागील 5 बॉलमध्ये. अजून इथून 1 चेंडूचं केलं बाकी आहे. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावरती. स्ट्राईक एंडवरती विशालला आपण पाहतोय. विशालचा जर विचार केला तर मागील 5 बॉलमध्ये त्याला स्ट्राईक आलेली नव्हती. 6व्या बॉल होती स्ट्राईक त्याच्यावरती आलाय. फक्त डिफेन्स त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा पूर्ण केले आणि एकेरी होती संतुष्ट लागणार आहे. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 34.
चौथी जाव फलकडती पाहायला मिळत आहे 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. सरासरी पूर्णपणे घसरले गेले. मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी जो कमबॅक केला चर्चेचा विषय ठरलाय सध्या. एका बाजूला जन्मेश 15 वरती खेळतायत 12 बॉलमध्ये. दुसऱ्या बाजूला विशाल 6 बॉलमध्ये 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलं गेलं. या ओव्हरमध्ये इथून विशाल पहिल्या बॉलपासून स्ट्राईकवरती असणार आहेत. एअर स्ट्राईक करणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जयेश गोलंदाजी मार्कवरती आल्यात. दनीतने 2 ओव्हरचा स्पेल त्याने कंप्लीट केला. 2 ओव्हरमध्ये 22 खर्च केल्यात. विकेटचं कॉलम खाली राहिला आहे मागील 3 ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये काय घडेल याकडे लक्ष वेधित झालं. या षटकामध्ये येणाऱ्या 6 चेंडूंवरती काय चित्र असेल याकडे लक्ष वेधित झालं. आमच्या प्रेक्षकांचं एक मोठी बॅटल सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला युवा उमरोली आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे या दोन टीममधील सध्या द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. मागच्या 3 ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये लीड करत होता एकविरा स्पोर्ट्स मुरबे. फुल टॉस आणि फुल टॉसला इथून पाठवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग लेगला. फिल्डर त्या ठिकाणी होते. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवल्यात आणि आपल्या टीमसाठी चांगल्या धावा त्या ठिकाणी वाचवल्यात. एकच धाव या बॉलवरती मिळेल. फुल टॉसवरती इथून एक संधी निर्माण झाली होती. एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं. धावसंख्या फलकावरती 35-35 रन स्कोर करत लागल्यात. रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने एफर्ट्स घेतले गेले होते. प्रयत्न चांगले केले होते गोलंदाजाने. पहिल्या चेंडूचं केला तर झाला आणि पहिल्या 2 षटकांमध्ये इथून आपण पाहिलं होतं एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीम लीड करत होती. परंतु तिसऱ्या षटकामध्ये धनीची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूच्या तुलनेत हा बॉल इथून धीम्या गतीने हाताळला होता. या बॉलवरती फक्त 1 धाव मिळेल लेग बाईसच्या रूपामध्ये. 36 धावा स्कोर करते लागल्यात. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. फ्लाइंग स्टार्ट जरूर मिळाली होती एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाला. परंतु इथून मागच्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिला धनी त्यांचा आणि या ओव्हरमध्ये सुद्धा त्याचाच इम्पॅक्ट जयेश मैदानाच्या आतमध्ये देत असताना स्वतःने इथून चांगला अपडेट केले गेले दोन्ही गोलंदाजांनी. या बॉलवरती फटका चांगला. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार विशालच्या बॅटमधून. 6 धावा. गुड शॉट. रिलीज झाला असेल. धावसंख्या जाऊन पोचले फलकावरती. देवांश मला दर्शवत आहेत. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 42. 42 फलकावरती लागल्या गेल्यात. भरपूर वेळेनंतर हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लास्ट टाइम सेकंड ओव्हरमध्ये षटकार आला होता. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नव्हता. फुल टॉस होता. इथून एक संधी होती. स्क्वेअर लेगला शतशक त्या ठिकाणी तैनात केला गेला. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आतापर्यंत विशालचा जर विचार केला तर 2 फुल टॉस त्यांना मिळाले होते. परंतु फुल टॉसवरती इथून प्रॉपरली स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेला नाही आहे. 43 फलकावरती लागल्यात. 43 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. चेंडूंचा जर विचार केला तर 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला आहे. मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. आतापर्यंत या ओव्हरचा जर विचार केला तर 9 आल्यात मागच्या 4 बॉलमध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑस्ट्रमच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आला आणि टीमची टोटल सध्या फलकावरती 44 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. भरपूर ऑस्ट्रमच्या बाहेर होता. वेग सुद्धा इथून तितकासा नव्हता या बॉलवरती. षटकाराचा दबाव कदाचित असेल गोलंदाज जयेशच्या चेहऱ्यावरती. तर या दबावातून इथून खेळ दाखवावा लागणार आहे. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक झालाय. फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर पकडला जाईल आणि संपला इथून जन्मेशचा खेळ. डॉट बॉलचं जे प्रेशर होतं ते प्रेशर इथून स्पष्टपणे दिसून आलं. सातत्याने इथून आपण पाहिलं होतं संघर्ष करत होते तिसऱ्या षटकापासून आणि अखेरकार विकेट जाताना पाहायला मिळते. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हार्दिक यांना आपण पाहतोय. यासुद्धा खेळाडूंनी अतिशय कमी वयामध्ये
स्वतःचा स्टँडर्ड या ठिकाणी दाखवलाय. टॅलेंटला ट्रॅक सापडलाय मागील 2 हंगामामध्ये या फलंदाजाच्या. डावखुऱ्यातच एक घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जयेशने आपल्या टीमसाठी पहिली विकेट प्राप्त करून दिली गेली. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर विकेटसाठी संघर्ष करायला लागला होता. चौथ्या षटकामध्ये एक षटकार जयेशच्या विरोधामध्ये आला जरूर, परंतु त्यानंतर त्याने विकेटसुद्धा आपल्या टीमसाठी मिळवून दिले. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहतोय आणि हार्दिक स्ट्रायकिंगवरती लेफ्टी बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला त्याच्या अगेन्स्ट जयेश आहे. या चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश ओव्हर दी विकेट. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंप दाखवली होती आणि लेग स्टंप वाकवलाय. आल्या पावली इथून परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. गोल्डन डकचा शिकार फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिक गॉ. चव्वेचाळीसचा फलकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज जयेश यांना आपण पाहतोय. 11ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. हार्दिकवरून भरपूर आशा अपेक्षा होत्या, परंतु त्या आशा अपेक्षेतून भंग होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला विशाल संघी बॅटिंग करत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जयेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. फ्रेश बॉलर या ठिकाणी असेल. प्रथमेशला आपण पाहतोय आणि जयेशच्या खात्यामध्ये एकंदरीत 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. जयेशने सुद्धा या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये जरूर आला, परंतु त्यानंतर 2 विकेट्स त्याने मिळवले. एका बाजूला अजूनही विशाल मैदानाच्या आतमध्ये अविरतपणे उभा आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर तो थांबला तर टीमकडून भरपूर अपेक्षा आहेत त्याच्यासाठी. दुसऱ्या बाजूला जयेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वेल भरपूर जातोय, प्लीज घाई करा. यानंतर पुढील सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला ध्रुव 11 सातपाटी आणि दुसऱ्या बाजूला वीरेंद्रनगर. या 2 टीममध्ये फ्लड्स ऑन होत आहेत, लाईट्स ऑन होत आहेत आणि ही चर्चा या स्पर्धेची आपण सातत्याने पाहिले मागच्या 4 रात्रींमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये खास आकर्षण 2 ऑल इंडिया आयकॉन. पहिलाच बॉल इथून सोडून दिलं होतं. रिच वाईटचं बेनिफिट गोलंदाजाला इथून मिळताना आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती वेग चांगला होता. पहिल्या बॉलवरती इथून स्क्वेअर कट किंवा ऑफ ड्राईव्ह खेळला असता तर त्याचं बेनिफिट फलंदाजाला मिळालं असतं. विशालला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. पहिला बॉल इथून निर्धाव रूपामध्ये आलाय. टॉप बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाले. 44 फलकावरती लागला गेल्या. 44ला 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीमला टॉस झाल्यानंतर बॅटिंग करावी लागली. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल होती. हुक शॉट पाहायला मिळतोय. डीप मध्ये लॉंग लेग नाहीये. बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार. 4 धावा. गुड शॉट. वेलकम अमृत तरे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 48-48 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 5वं षटक प्रगती पथावरती. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. हा चेंडू जर आपण पाहिला तर बॉडीच्या लाईनमध्ये होता. त्याचबरोबर लाईन अँड लेन्सकडून सुद्धा इथून मिस झाले होते गोलंदाज आणि त्याच्यावरती चौकार पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. जवळजवळ अर्ध्या खेळपट्टीवरती हा चेंडू आदळला होता. नॉर्मलची सॉफ्ट त्या ठिकाणी झाला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चेतन पाटील यांना आपण पाहतोय. अजून एक व्यावसायिक गटातील मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. षटक क्रमांक 5 सध्या प्रगती पथावरती. 48 वरती हा स्कोर कार्ड सध्या थांबलाय मैदानामध्ये. आजच्या रजनीमधून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रेक्षकांची गर्दी सध्या या स्पर्धेसाठी होताना आपण पाहिलंय. फुल टॉसवरती इथून एक वीक पॉईंट राहिला आहे. भीमर त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्याची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. 9+1 एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतील. या इनिंगचा जर विचार केला तर 3 वेळा फुलटॉस बॉल इथून दिलाय फलंदाज विशालसाठी, परंतु फुलटॉस बॉलवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही आहे. कदाचित वीक पॉईंट असू शकतो विशालचा. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि स्ट्रायकरमध्ये जयेश आहे. सो अजूनपर्यंत स्ट्राईकवरती आला नव्हता. मागील 3 बॉलमध्ये आता फ्री हिटच्या बॉलवरती त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा इथून पूर्ण कराव्या लागणार आहेत टीमसाठी.
फुल टॉस बॉल इथे सोडणार नाहीयेत. बॉल चाललाय काहो कॉर्नर सीमारेषा पलीकडे. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला गेलाय आणि जयेशच्या बॅट मधून षटकार. बॉलवरती इथून चांगला समाचार डिग्री घेतला गेला आणि धावसंख्या फलकावरती अब तक 56 स्कोरवरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये धावा येताना पाहिल्यात आपण. विकेट जरूर केल्यात परंतु एका बाजूला विशाल आणि जयेश अविरतपणे उभे आहेत आणि जयेशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करणारा हा षटकार आपण पाहिलाय. पुढचा बॉल या षटकामध्ये 5वा चेंडू असेल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलवर बॅट ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. 1व्या बॉलवरती मिळेल. एकरेवरती संतुष्ट लागणार आहे. या बॉलवरती सुद्धा संधी होती पण तिथून प्रॉपर टायमिंग या स्ट्रोकवरती नव्हतं. 57 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या 5व्या षटकामधील. प्रथमेशचा जर विचार केला तर आतापर्यंत मागील 5 बॉलमध्ये त्याने 13 धावा खर्च केल्यात. इथून बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आहे. एकदा पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही आहे. वेगाने फिल्डर आले होते. एकरेवरतीच संतुष्ट लागणार आहे. लेग बाईसच्या रूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 58 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्या. शेवटच्या 6 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा 58 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटच्या 6 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. ध्रुव 11 सातपाडी आणि वीरेंद्रनगर. सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत या दोन टीममधील. 58 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं षटक इथून हर्षच्या हातामध्ये सुपूर्द केलं गेलं. दुसऱ्या बाजूला लेफ्टी बॅटर विशाल ज्यांनी चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. संघर्ष करताना सुद्धा दिसलाय मध्यंतरी परंतु इथून त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं होतं आणि त्या धावा येताना आपण पाहिल्या. दुसऱ्या बाजूला जयेश जो 7 वरती खेळतोय. 2 बॉल फेस केला तर इथून स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट्स अपेक्षित असणार आहेत. हर्षचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चेंडूवरती चांगलीच बोटं फिरवली होती. पहिला बॉल इथून निर्धावच्या रूपामध्ये आलाय. हीच अपेक्षा इथून टीमला असणार आहे. हर्षकडून हाच परफॉर्मन्स इथून द्यावा लागणार आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये इथून दुसऱ्या बाजूला विशाल कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलवरती हुक शॉट. बॉल चाललाय लॉंग लेगला. उत्तुंग षटकार क्रॅकिंग स्ट्रोक. 6 धावा गुड शॉट. इथून चित्र समोर आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचं केला त्यापर्यंत झालाय. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. विशालच्या बॅटमधून 36 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. त्यामध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज सुद्धा तितकंच आहे. धावा जरूर आल्या त्यांच्या बॅटमधून. 3 बॉल्स अजून इथून खेळ बाकी आहे. 64 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 3 बॉल या स्लॉक ओव्हरमध्ये. या बॉलवरती स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केला गेला. मिड विकेटला येतोय लॉंगेस्ट 6 षटकार. आपल्याला पाहायला मिळतात 70 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. बॉलिंग अटॅकचा जर विचार केला तर बॉलिंग अटॅक थोडंसं इथून आपण पाहतोय. एफर्ट्स कमी पडत आहेत या ओव्हरमध्ये. 2 षटकार आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये आपण पाहिल्यात.
70 धावा फलकावरती लागल्यात आणि विशाल जाऊन पोहोचल्यात 42 वरती. आपल्या अर्धशतकापासून 8 धावा ते दूर आहेत. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. एक्स्ट्रा कव्हरला शतक पोहोचेल तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी चालवलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. थ्रो चांगला चालला नाहीये त्यामुळे इथून सहजरित्या या 2 धावा येत आहेत. 72 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 72 धावा फलकावरती लागल्यात. एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीम ज्या धावा बनवायच्या होत्या तर धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजून इथून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉससाठी ग्रीन टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचं आहे. ध्रुव 11 सातपाटी आणि वीरेंद्रनगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. विशाल जाऊन पोहोचले 44 वरती. अर्धशतकापासून 6 धावा दूर आहेत. षटकार जर आला तर सेलिब्रेशन जरूर होईल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल लेन्सचा बॉल होता. बॉल जाईल लॉंग ऑनला. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी केला होता. एकदा पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मागील 2 बॉल होते आपल्याला पाहायला मिळाले. 6 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 74. 74 स्कोर करते लागल्यात आणि 75 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 75 टू विन असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. एका बाजूला संघ असेल ध्रुव 11 सातपाटी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल वीरेंद्रनगर. टॉसच्या दिशेने आपण जातोय. आदरणीय राजेशजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये आहे. त्यांच्याशी बस टॉस केला जाईल. वेलकम अब्दुल कामत, आपलं स्वागत आहे. एक हँडसम क्रिकेटर. चला वीरेंद्रनगर टीमचा कॅप्टन टॉससाठी आपण या. वीरेंद्रनगर टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाही आहे. चला वीरेंद्रनगर टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी या. चला वीरेंद्रनगर टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या लवकरात लवकर. सध्याने आम्ही अनाऊन्समेंट करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक केणी यांचा आवाज आपण ऐकलात. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आजची 4थी रजनी आणि 4थ्या रजनीतला अत्यंत महत्त्वाचा मॅच. एका बाजूला युवा उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात आहे एकविरा स्पोर्ट्स मुरबे. करतोय आजच्या रजनीला सुरुवात समर्थन कक्षातून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन. माझ्या स्वर्गवासी वडिलांना पुण्यस्मरण करून मी उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा चौथ्या रजनीत आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पहिल्या मॅचचा आपण पाहतायत, जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि ड्रायव्हिंग सीटवरती मुरबे संघाचा विशाल तरे बरसला. मागची अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ओपन क्रिकेट देखील त्यांनी गाजवलंय आणि तेच विशाल बरसले पहिल्या डावामध्ये. सध्या आता 75 धावा 36 बॉल या मॅचचं इक्वेशन. जसजशी संध्याकाळ होत जाईल तसतसं प्रेक्षक राजांचा इथे उदंड प्रतिसाद या चौथ्या रजनीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. टॉस टाइम अँड हार्दिक किणी जोडले जातील आपल्यासोबत पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद उत्कर्षजी पाटील सर. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला वीरेंद्रनगर आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 सातपाटी. इथून झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी वीरेंद्रनगर टीमचा कॉल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. झुंजार क्रिकेट क्लब असा कॉल या ठिकाणी केला गेला आणि यस झुंजार क्रिकेट क्लब आला आहे. मान्यवरांना मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस तुम्ही जिंकल्यात, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण या संध्याकाळच्या सत्रामध्ये असं काही नाही मिळत, फक्त आमच्या प्लेयरने सांगितलं म्हणून फिल्डिंग घ्यायची. आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्यावरती अशा अपेक्षा आहेत? प्रशांत आहे, अमित आहे, नंतर आपला सचिन आहे, साहिल आहे, असे 4-5 प्लेयर आहेत. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. अवधूत, टॉस तुम्ही जिंकल्याचं तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आता मनाविरुद्ध इथून बॅटिंग करायचे तर 6 षटकांमध्ये एक पर्टिक्युलर टार्गेट काय असेल? असं काही टार्गेट नाही, मात्र एक चांगल्या स्कोअरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. मागील 2 सीझनमध्ये ध्रुव 11 सातपाटी टीम सगळ्या टचमध्ये आहे. आज जी मेहनत ध्रुव 11 सातपाटी टीमची आहे, ॲज अ कॅप्टन काय म्हणाल? नक्की सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचंच फळ आहे जे आम्हाला आता मिळालेलं आहे. तरी नक्की थोडंसं या वर्षात खूप म्हणजे फायनलपर्यंत पोहोचून हरलेलो आहोत, तर नक्की या स्पर्धेमध्ये चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट असेल अवधूत तुम्हाला. टॉससाठी की जिंकला आहे तो म्हणजेच वीरेंद्रनगर टीमने आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील उत्कर्षजी पाटील सर. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आसमानी टोला. कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी बॉल सलगचा दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती देखील आक्रमण. चेतन पाटील सरपाडाचा टायगर सध्या मैदानाच्या आतमध्ये. वादळी इनिंग ज्या अनुषंगाने तुम्ही 75 धावांचा पाठलाग करताना त्यावेळेला तुम्हाला आक्रमक होणं गरजेचं आहे. धनित राऊतच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये ॲज कम्पेअर 18 धावा आल्या आणि इथे आता महत्त्वाचे गोलंदाज एका बाजूला रुपेश आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत. अगदी जवळून या टेनिस बॉल क्रिकेटला उंजारत गोंजारत ज्यांनी खेळपट्टीवरती आपलं नाव कमावलं ते रुपेश आहेत आणि त्यांच्या विपक्षात चेतन पाटील. सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमधनं 2 बॉलमध्ये 2 षटकार ही ओळख आहे चेतनची. स्वाभाविक खेळ आहे त्यांचा, तो म्हणजेच आक्रमण. आणि इथे आपण पाहतात 2 बॉलमध्ये 12 धावा. चॅम्पियन्स ट्रॉफी आगरीपाडाचे घमासान, ज्यामध्ये चौथी रजनी आणि एक गाव एक फॉर्मॅटचा मॅच. सॉफ्ट हँडने असायला हवं तुमच्याकडे. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला तुम्ही पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार खेळता, तदनंतर तुम्ही मॅचला सिंगल डबलनं पुढे कसं नेता. चांगल्या बॉलचा सन्मान हाही क्रिकेटचा एक अत्यंत महत्त्वाचा क्रिकेटचा भाग आहे, ज्या अनुषंगाने आता सध्या चांगल्या बॉलला सन्मान मिळाला. पहिले 2 बॉल तपासून पाहिले तर अगदी फुलर लेनचे स्लॉटमधले त्या बॉलला एका बाजूला आपण पाहतात मिड विकेटला क्लिअर केलं. तदनंतर डाऊन द ग्राउंड अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलं. पुढचा बॉल याही वेळेला बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉल फसलाय बऱ्याच काळ हवेत. चेतनच्या खेळीला इथे आलाय समाप्ती. फलंदाज चेतन पाटील बॅक टू द डगआउट. रुपेश सांगतायत की पहिले 2 बॉल तुझे, नंतरचे 2 बॉल याही वेळेला माझे राहतील आणि इथे फलंदाज चेतन बाद होत आहेत. गॉन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं. या वेळेला आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये सुशांत वझे दाखल होत आहेत. यस, आपण पाहू शकाल सागर किणी यांचं देखील इथे आगमन होते. मुख्य व्यासपीठावरती रवी भाऊ देखील आहेत आणि संपूर्ण शशिकांत म्हात्रे साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. तदनंतर माणिक म्हात्रे यांना आपण पाहतायत.
संपूर्ण आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचे शिल्पकार कुणाल म्हात्रे, सूरज असतील. कुणाल म्हात्रे यांनी मागचे 4 दिवस अगदी जवळून आम्ही पाहिलंय त्यांना, खूप अथक परिश्रम घेतलेत. आयोजक सर्वच महत्त्वाचे आहेत, परंतु कुणालचा जो लीड रोल आहे त्यानं अथक परिश्रम घेतले आणि आज ही स्पर्धा 4थ्या रजनीमध्ये आली. पुढचा बॉल सुशांत आले. सुशांतसाठी फुलर लेनचा ड्रायव्हिंग लेनचा बॉल होता, परंतु वेगानं बॉलला थोडंसं बीट झाले. अगदी येता क्षणी तुम्ही ज्या वेळेला खेळपट्टीवरती येता त्यावेळेला पहिल्या बॉलला तुम्हाला व्यवस्थित रीड करावं लागतं. खेळपट्टीचा अंदाज घेणं तेवढंच गरजेचं असतं. रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती जो एक्सपिरियन्स आहे तो तिथे ज्यांनी निश्चित स्वरूपात दाखवून दिला. पहिले 2 बॉल षटकार, तदनंतरचे 3 बॉल डॉट, ज्यामध्ये एक महत्त्वाचा विकेट. फटका यावेळेला मनगटाच्या साह्यानं बिटवीन द गॅप, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, सिंगल परिपूर्ण होईल. या सिंगलच्या साह्यानं षटकाचा खेळ संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 13, 75चा पाठलाग, ज्यामध्ये 13 धावा. परंतु जमेची बाजू मुरबे संघासाठी काय आहे, त्याने चेतन पाटीलला बाद केलंय. 30 बॉल आणि 62 धावा. घेऊया एक डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया डीजे कौशिक यांचं एक सुमधुर गीत. वेलकम बॅक. संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा ग्रामस्थ मंडळ प्रेझेंट आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं हे जबरदस्त आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, ज्यामध्ये सलग 4थ्या रजनीमध्ये आपण जाऊन पोहोचतोय. 25 तारखेला आगाज झाला आणि 28 तारखेपर्यंत आपण आता पोहोचतोय. उद्याच्या दिवसात तुम्हाला सुपर 8 जे संघ आपल्याला बघायला मिळतील, ज्यामध्ये अतिशय सुंदर क्रिकेट बघायला मिळालं. पहिल्या दिवशी उच्छळी दांडी, आई जीवदानी विरार 40+. तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर श्रीया 11 टेंभोडे आणि झुंजार क्रिकेट क्लब हा संघ बघायला मिळाला. कालच्या दिवसात यंगचीवर दांडी आणि MS जाई. रिव्हर्स स्विच केलाय बॉलला बिटवीन द गॅप. सुशांत वझेनं अतिशय सुंदर पद्धतीनं बॉलला खेळलाय. बॉल चाललाय सीमारेच्या पलीकडे, चौकार. गली थर्डमॅनमध्ये आपण पाहतात जिथे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या अगदी मधोमध मोजून खेळलेला फटका होता सुशांतचा. 2 बॉलचा खेळ त्यांनी आतापर्यंत 3 बॉलचा खेळ केलाय. 5 धावसंख्या त्यांच्या बॅटमधनं आल्यात. याही वेळेला शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलला नाही कनेक्ट करता आलं. स्वतःवरती नाराजगी व्यक्त करतायत. सध्या जर आपण तपासून पाहिलं 17 धाबा पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्याचं कंपॅरिझन करता तुम्हाला ज्या पद्धतीने विशालनं जी फलंदाजी केली त्या फलंदाजीला उत्तर म्हणून एका फलंदाजाला जबाबदारीनं जोखीम घेऊन चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. या दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज तयार. सुशांत वझे यांचा फटका खेळलाय. शॉर्ट पॉइंटला खेळाडू तिथे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला. फलंदाज इथे बाद, गॉन. क्रिकेट खूप चांगलं त्यांनी खेळलंय. अंडर 19 म्हणा, अंडर 24 म्हणा. लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगलं नाव उमरोईला रिप्रेझेंट करत असताना मुंबईपर्यंतचा प्रवास एक जबरदस्त राहिला आणि तेच धनीत राऊत मैदानाच्या आतमध्ये येत असताना नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला वीरेंद्रनगर आणि त्यांच्या विपक्षात ध्रुव 11 हा संघ आपल्याला बघायला मिळेल. आजच्या दिवसात ध्रुव 11ची जी टी-शर्ट्स आपल्याला पाहायला मिळते, मेहुल पाटील, वामिका स्टार, ज्या अनुषंगाने आपण पाहतात आज टी-शर्ट्स ती बघायला मिळते. ध्रुव 11ला पुरस्कृत केले मेहुल पाटील यांनी. मेहुल पाटील हेही नाव सध्या सातपाडीतून चर्चेत राहतं, ज्यांनी पालघरच्या क्रिकेटला मुंबईचं अंडरआर्म क्रिकेटचं वर्ल्ड कप दाखवलं. वाय कट्टाची स्पर्धा आणि तिथून मेहुल पाटील यांनी पालघरला एक वेगळी ओळख दिली. करण ठाकूर त्या स्पर्धेमध्ये बरसले. उत्कृष्ट फलंदाजा किताब नावी राहिला.
परंतु तुम्ही संघ टाकत असताना एक मोठी तिथे एंट्री फी असते. मेहुल पाटील यांनी सांगितलं की पालघरचं नाव पुढे जाईल त्याच्यासाठी एंट्रीचा विचार नाही करणार. ज्या अनुषंगानं त्या संघाला दाखल केलं आणि त्या संघानं जबरदस्त कला दाखवली आणि जिथे अंतिम मॅचमध्ये रनरअप राहिले आणि त्यांच्याच माध्यमातून आज ध्रुव 11 सातपाडी या संघाला आपण पाहू शकाल जे टी शर्ट्स आज त्यांची लॉन्च झाली. वामिका स्टार, ध्रुव 11 सातपाडी, मेहुल पाटील प्रेझेंट आज आपल्याला बघायला मिळेल. 27 बॉल आहेत आणि 27 बॉलमध्ये 58 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्याकरिता युवा उमरोळी या संघाला. पुढचा बॉल धनित राऊत आलेत. पहिल्याच बॉलवरती पुल करायचं होतं. बॉलमध्ये वेग होता. प्रेम सध्या संपूर्ण मुरबे गावातून एक बेस्ट गोलंदाज म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं. अगदी मार्को यान्सनची आठवण झाली. ज्या पद्धतीनं त्यांचं गोलंदाजीचे आम ॲक्शन आहे त्याच पद्धतीनं रनअप आहे आणि सध्या 26 बॉल आणि 58 धाव्यांची गरज असताना गोलंदाज प्रेम आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती उत्तर सुशांतला देखील दिलं. चेतन बाद झाले त्या अनुषंगाने आता थोडंसं टेन्शन वाढलं असेल डगआउटमध्ये. सरळ बॅटनं फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली. जन्मेश नाही कुठली चुकी करणार आणि उमरोळी संघाचे विकेटची पडझड पॉवर प्लेमध्ये अगदी सोसाट्यानं वाहू झालंय. फलंदाज इथे तिसरा धक्का गॉन. प्रणय दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आता निशांत आणि प्रणय दोन्ही फलंदाज अगदी फ्रेश आहेत. प्रणय यांना आपण पाहू शकाल. एक जबरदस्त क्रिकेटपटू. सध्या 17 वरती 3 धक्के. युवा उमरोळी संघ जर तपासून पाहिलं तर अगदी युवांनी भरलेला संघ. प्रणय पाटील यांना आपण पाहतायत जे नुकताच दाखल झालेत. सध्या लेदर क्रिकेट देखील त्यांनी देखील खूप चांगला हाताळला आहे. परंतु यावेळेला तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट जर तपासून पाहिलं तर सध्या लेदर क्रिकेटला ओव्हरटेक करणारं कुठलं क्रिकेट असेल तर ते हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. सध्या भरपूर चर्चेत. 365 दिवस टेनिस बॉल आता सध्या बिझी राहतं. 4 महिने आपण तपासून पाहिले तर ते पावसाळी क्रिकेटचे राहतात. 8 महिने तुम्हाला कंपल्सरी कधी जा यूट्यूबवरती एक तरी स्पर्धा तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणारच. हा टेनिस बॉल क्रिकेटचा सध्या वाढलेला क्रेज आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 18 धावा 24 बॉलमध्ये 57ची गरज. या सामन्याला जिंकण्याकरिता युवा उमरोळी एका बाजूला संघ बघायला मिळतोय. एकविरा स्पोर्ट्स मुरबे. पहिल्या डावाचा जर आपण खेळ तपासून पाहिला तर जिथे एका बाजूला विकेट जात राहिले जन्मेश यांचा खेळ स्लो राहिला परंतु विशालच्या खांद्याला खांदा लावत शेवटपर्यंत किल्ला लढवला त्यांनी. आणि विशाल तरे हेही नाव सध्या चर्चेतलं राहिलंय. अनेक वर्ष त्यांनी मग तो बंधन संघ असेल सावली संघ असेल त्यामध्ये अनेक वेळा ओपनिंग पेअरसाठी दाखल झाले. अनिकेत राऊत तालमीत हेही घडले गेले. आणि सध्या मुरबे म्हटलं की कलागुण कौशल्य आणि टॅलेंटने भरलेलं गाव ज्यामध्ये तुम्हाला चांगले ॲक्टर बघायला मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला चांगले डान्सर बघायला मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला चांगले गायक बघायला मिळतील आणि ज्यामध्ये तुम्हाला चांगले क्रिकेटपटू देखील बघायला मिळतील. मुरबे गावाची वेगळी ओळख आहे. जे सर्व गुण संपन्न आहेत ज्या अनुषंगानं सध्या क्रिकेटच्या मैदानात ते दाखल झालेत. चांगले क्रिकेट दाखवतात. अनिरुद्ध म्हात्रे यांचं देखील इथे आगमन होत आहे आणि त्यांचं स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रुपेश भोईर, रुपेश तांडेल आलेत. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल शरीरापासून दूर आणि पंचांनी त्या बॉलला सांगितलं की तो बॉल वाईड आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल रिच जो वाईड होता ना त्याच्याही बाहेरचा बॉल. फलंदाज प्रणय पुढे आले होते आणि शेवटपर्यंत त्या बॉलला त्यांनी देखील पाहिलं की आवागाच्या बाहेरचा बॉल तिथे निश्चित स्वरूपात वाईट बॉल मिळणार. ज्या अनुषंगानं 19 वरती 3 धक्के. 75चं टार्गेट थोडंसं मोठं टार्गेट राहिलं मुरबे संघाचं. यावेळेला प्रणय शफल झाले होते आणि तदनंतर ॲडजस्ट करून खेळण्याचा प्रयत्न. नक्की काय झालं मैदानाच्या आत आता इथे दुसरी संधी देखील क्रिएट झाली होती परंतु यष्ट्यांवरती बॉलला उद्ध्वस्त नाही करता आलं. बघा रिप्लेच्या माध्यमातून पॅडल स्वीप करायचं होतं. पहिल्या या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षकांना त्या बॉलला हिट नाही करता आलं. दुसरा प्रयत्न पुन्हा झाला आणि त्यावेळेला जर तपासून पाहिलं तर खूप वेळ होता तुमच्याकडे. कदाचित तुम्ही पुढे जाऊन लावला असतात त्या बॉलला स्टम्प्स तरी देखील तिथे बाद होण्याची शक्यता होती. परंतु जर आणि तरला क्रिकेट नाही मॅटर करत. तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवावं लागतं. धावसंख्या फलकावरती 19 स्थिर आहे. तिसरं षटक
आता प्रणय आणि एका बाजूला निशांत, ह्या दोन फलंदाजांवरती खूप काही आशा अपेक्षा असतील. बॅटची कड आणि तदनंतर आपण पाहता डॉट बॉल. रुपेश तांडेल, जबरदस्त गोलंदाजी, एक्सपिरियन्स, अनुभव खूप महत्त्वाचा आहे आणि त्या अनुभवाच्या शिदोरीनं त्यांनी चेतन पाटीलला कसं गारद केलं. पहिले 2 बॉल 2 षटकार खेळले. फ्रेश बॉलला बाहेर पाठवणं ही किमया चेतन पाटील राखतात आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवरती त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं धाडस ठेवलं रुपेश यांनी. सध्या याही षटकात खूप चांगली गोलंदाजी होते. खोलवर टप्पाचा बॉल अतिशय सुंदर पद्धतीनं लाईन ऑर लेंथचा राजा अर्थात रुपेश तांडेल. बघा फलंदाज प्रणयनं काहीच करण्यासाठी त्यांना चान्स दिला नाही, बांधून ठेवलं. चारही बाजूने बंदिस्त, चारोखाने चित सध्या म्हणायला हरकत नाही. 3 बॉलचा खेळ झाला. षटक क्रमांक 3 चालू आहे. 75चं टार्गेट. चेतन पाटील बाद झाल्यानंतर धावांचा जो वेग होता ना, तो वेग थोडासा मी म्हणेन की मंद झाला आहे. जिथे धावफलक पहिल्या षटकामध्ये एक्सप्रेस हायवेवरती गाडी चालत होती, धावत होती, ती आता गल्लीला आले की काय. स्पीड ब्रेकर वाढलेत. फटका खेळला याही वेळेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, मिडविकेटला बॉलला प्रोटेक्शन देतील. सिंगलच मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्यावरती फक्त 1 न इथे आकार घेईल, जाऊन पोचते 20 वरती. आता इथून देखील एक मोठं टार्गेट तुम्हाला उभं करायचं आहे. 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये 55 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्याकरिता युवा उमरोळी या संघाला 55 धाव्यांची गरज आहे 20 बॉलमध्ये. येणारे जे 2 बॉल आहेत त्या 2 बॉलमध्ये तुम्हाला इथून मोमेंटम शिफ्ट करावं लागेल. निशांत वनमाळी याला आपण पाहतायत. गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. बॉलला खेळलंय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक डीपमधून जन्मेश आले पुढे. त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. फेकी चांगली आली. तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता त्यानंतर फेकी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. फक्त चांगलं क्षेत्ररक्षण करून नाही चालत. धावसंख्या फलकावरती 21. एका बाजूला प्रणय आणि एका बाजूला निशांत वनमाळी. हे 2 फलंदाज. प्रणय थोडेसे त्रस्त राहिले. 5 बॉलचा खेळ त्यांनी केलाय आणि 2 धावा जरूर त्यांच्या माध्यमातून आल्या. पुढचा बॉल. यावेळेला मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक अगदी समोर केला. क्षेत्ररक्षक आले तिथे पुन्हा एकदा जन्मेश. ॲक्युरेट क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या खेळानंतर आता 22 धावा. 18 बॉल आणि 53 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. पाहूया आता काय होईल आणि काय बिघडेल. आणि तत्पूर्वी आपण जाऊया डीजे कौशिक यांच्याकडे. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना पुन्हा एकदा स्मरण करून देत आहेत आमचे डीजे कौशिक. आज मंदिरात दिवे जळतात त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. आज ताठ मानेनं छाती ठोकून आपण सांगतो ना की मराठी असल्याचा मला गर्व आहे. त्या मराठी मातीसाठी ज्यांनी रक्त सांडलं अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन. मॅचकडे जाऊया. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत प्रेम. चांगला बॉल, त्याहीपेक्षा चांगला फटका. प्रणयनं मात्र आपण पाहतात काय कमालीचा ड्राईव्ह टायमिंगच्या सहित अतिशय सुंदर पद्धतीनं बॉलला पाठवलंय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सो मच. काय फटका खेळला. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 100 वेळा पाहत राहावासा असा फटका.
विराट प्रेम कोहली यांची आठवण झाली आणि त्यामागे फक्त लिहिलं होतं क्लास. अतिशय सुंदर फटका प्रणय पाटील यांचा. पुढचा बॉल प्रेम यांच्याकडून हाफ ट्रॅकरचा बॉल होता. त्या बॉलवरती आपण पाहतात यष्टिरक्षक देखील थोडे बीट झाले आणि तदनंतर आपण पाहू शकाल बाईकचे संकेत देखील मिळाले. धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच इथे 29 धावा या धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ झालाय. प्रेम यांना आपण पाहतात नुकताच शिरगाव येथे जी लाखाची स्पर्धा झाली त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्यांच्या नावी आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतात एक चांगला आता आत्मविश्वास घेऊन आले असतील. स्वस्तिक फाउंडेशन, पार्थ मोरे आणि बाबलिन मोरे यांच्या पुरस्कृत ती स्पर्धा सरपंच चषक ज्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज प्रेम आपल्याला बघायला मिळाले होते. सध्या 16 बॉल आणि 46चा मॅच आहे. 16 बॉल 46 मध्ये प्रणयच्या बॅटमधनं जो षटकार आला तो षटकार पुन्हा एकदा उमरोळी संघामध्ये खुशीचं वातावरण निर्माण करून गेलंय. 16 बॉलमध्ये ज्या धावा उभ्या करतील त्या अत्यंत महत्त्वाच्या राहतील. पुढच्या या 16 बॉलची कहाणी एक वेगळी राहील. दोन्ही संघ तुल्यबळात सहजरीतीनं माघार घेणारं दोन्ही संघ नाही. 16 मध्ये 46. प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती आत्तापर्यंत 8 बॉलचा खेळ त्यांनी केलाय. 11 धावा खर्च करत 2 गडी देखील बाद केलेत. पुन्हा एकदा बॉलला खेळलं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि फील्ड होताच क्षणी सिंगल देखील मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 30. षटक क्रमांक 4 चालू आहे. धावफलक जे थोडंसं मागे राहिलं ना ते याच षटकात तुम्हाला मोमेंटम शिफ्ट करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही 30 धावा ठेवल्या तर मग ते थोडंसं कठीण होतं. फटका खेळलाय जरूर, टायमिंग चांगला आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळलं तिथे हार्दिक होते आणि हार्दिक यांच्याकडनं शेवटच्या क्षणाला हा झेल धरती मातेला दान दिला. रनिंग कॅच तेवढासा सोपा नसतो. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांसाठी तारेवरची कसरत असते. बाहेरून क्रिकेटचा बघणं आणि क्रिकेटला आजमावणं एक वेगळी गोष्ट आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतात खूप वेगानं पुढे आले होते आणि शेवटच्या क्षणाला तो झेल सुटला गेला. एका बाजूला मुरबे संघ आपल्याला बघायला मिळतो एकविरा स्पोर्ट्स आणि तदनंतर एका बाजूला युवा उमरोळी या संघाला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत. आजच्या रजनीतला पहिला मॅच डे नाईट क्रिकेटचं हे घमासान आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरी ग्रामस्थ मंडळ यांचं कौतुक करावं तेवढं कमी. चांगला बॉल यष्ट्यांच्या वरनं बॉलनं हेलोटोटा बाय बाय केलं आणि हार्दिक मेर यांच्या हातामध्ये जाऊन तो बॉल विसावला. डॉट बॉलची इथे सांगता होते जेवढे डॉट बॉल येतील ना ते डॉट बॉल तुम्हाला टेन्शनमध्येच नेणार, कारण आता इथून तुम्हाला मोठ्या धावफलकाकडे जायचं आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक बॉल आता धावांचा असावा. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 43. इथून या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर शेवटच्या 2 षटकांमध्ये 30-35 चांगली मजा येईल. याही वेळेला फुलरलेनचा बॉल होता. प्रणयच्या बॅटला व्यवस्थित प्रॉमिसिंग कनेक्शन नाही झालं. आता दुसरीचा प्रयत्न निशांत वनमाळी. इथे मात्र आपण पाहतायत कॉम्प्रोमाइज नाही होत आहे. प्रणय इथे बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. गॉन. रवींद्र घरत यांचं देखील इथे आगमन होते. त्यांचं स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या फलकावरती 32 धावा धावफलकावरती. आता 12 बॉलमध्ये 43. सध्या आजच्या रजनीतली पहिली मॅच आपल्याला बघायला मिळते. यानंतरचा सामन्याचा टॉस देखील झाला जिथे वीरेंद्रनगर एका मोठ्या संघाला लढत देईल, जिथे वामिका स्टार ध्रुव 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल सातपाडीचा. सध्या ग्रामीण क्रिकेट जे आहे ना ते पालघर जिल्ह्यामध्ये म्हणा, पालघर जिल्हा नव्हे तर भिवंडी म्हणा, ठाणे म्हणा, रायगडमध्ये देखील ते जातील यंदाच्या हंगामात. सध्या पालघर तर पिंजून काढलं. वसई विरारमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा राहिला आणि ध्रुव 11 सातपाडी हे सध्या नाव नाही तर ब्रँड झालंय. सातपाडी म्हटलं की एक भरपूर मोठं गाव आहे. त्यामधून 11 खेळाडूंचं निवड होणं आणि तदनंतर तो संघाची बांधणी आपण पाहतात. अप्रतिम क्रिकेट. अवधूत कामत असतील, दिवेश पाटील असतील, श्रेयस असतील, तदनंतर भावेश कीड असतील, असे दिग्गज खेळाडू आहेत त्या संघामध्ये. वैभव वय्यू असतील, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत बॉल आलाय वाईडनं. आता वाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या आकार घेईल 33 वरती जाऊन पोहोचेल. 34 धावा फलकावरती आहेत.
गोलंदाजी ट्रॅकवरती अमित यांना आपण पाहतात. पहिलाच बॉल थोडासा बाहेरचा होता, त्या बॉलला पंचांनी पहिलं वाईट घोषित केलंय. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड येता क्षणी आक्रमकतेचं स्वरूप घेऊन आलेत आणि ते असायला देखील हवं होतं, कारण मोठ्या धावफलकांच्या मागे तुम्ही धावताय. त्या अनुषंगानं स्लॉगमध्ये आले की स्लॉगमध्ये जास्त वेळ घेऊन नाही चालणार. ज्या अनुषंगानं स्टार्टिंगलाच आले, फलंदाज दाखल होत असताना चिन्मय, आणि चिन्मयनं बॉलला डाऊन द ग्राउंड अगदी गोलंदाजाच्या मस्तकावरनं बॉलला खेळलं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकारापर्यंत पोहोचवलं. चाळीस धावा धावफलकावरती. पहिला बॉल वाईड आल्यानंतर जर आपण तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात एक षटकार देखील आला. गोलंदाज अमित तयार. याही वेळेला पंचांकडे मागणी केली होती वाईडची आणि तिथे निशांत वनमाईने सांगितलं की आम्हाला तिसऱ्या पंचांची मदत हवी आहे आणि तिसरे पंच देखील जोडले जातील. निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, ओमसाईची टीम आहे आणि ओमसाईची टीमचे मयूर घरत आपल्याला बघायला मिळतात. प्रोप्रायटर ते दर्शवतील की हा बॉल वाईड आहे का. येणारे चेंडू जर आपण तपासून पाहिले तर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये 4 बॉलचा खेळ फेकणं आहे. धावसंख्या फलकावरती 40. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. चांगला बॉल आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल जिथे त्या बॉलला इथे ग्राह्य धरलं गेलं. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 35 धाव्यांची गरज. चिन्मय आणि एका बाजूला निशांत वनमाळी. गोलंदाज अमित यांचा पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल षटकार. याही वेळेला आपण पाहतात काय फटका केला, अतिशय सुंदर. कव्हरला षटकार खेळणं तेवढंसं सोपं नसतं. अतिशय सुंदर पद्धतीने टायमिंगच्या सहित या बॉलला पाठवलं कव्हरला. 6. इनसाइड आउटचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते 46 वरती. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 29 धाव्यांची गरज. सामना अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय. 9 बॉलचा खेळ आहे आणि 9 बॉलमध्ये 29 धावा. फलंदाज चिन्मय थोडंसं लेट दाखल झाले की काय, डाऊन ॲट 6 साठी आलेत, परंतु 6व्या क्रमांकाला येऊन देखील आक्रमकता दाखवतात आणि तो रोल त्यांचा महत्त्वाचा देखील आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत, 29 धाव्यांची गरज. एक बॉल वाईट देखील बघायला मिळाला. तदनंतर 2 षटकार. 13 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अमित यांनी. चिन्मयनं मात्र खूप चांगली फलंदाजी. सध्या दोन्ही जे षटकार खेळले, खूप चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा खोलातला बॉल अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आलेत पुढे आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तुर्ताच आपण पाहतात सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती आकार घेईल, ती म्हणजेच 1/47. 8 बॉलमध्ये 28 धावा. हे समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये युवा उमरोळी संघ शेवटपर्यंत झुंज देते. दोन्ही संघ तुल्यबळ यात सहज रीतीनं या मॅचमध्ये एक हाती सामना या स्पर्धेमध्ये कुठलाही झालेला नाही. ही स्पर्धाच त्या पद्धतीची आहे. ज्या संघांची निवड झाली, ज्या संघांना इथे संधी मिळाली, सर्व संघ टॉप क्वालिटीज आहे. एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता त्यावेळेला तुमचं क्रिकेट देखील उच्च कोटी असावं आणि प्रत्येक सामना इथे आपल्याला कठीणच बघायला मिळाला. वेगावरती स्वार अमित, अगदी बॉल पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा बॉल होता आणि धावसंख्या इथे आपण पाहू शकाल स्थिर झाले. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहता या बॉलची मागच्या बॉलवरती निश्चित स्वरूपात काय झालं. बाल बचे इंचेसमध्ये स्टम्प्स वाचले असतील. सध्या आपण पाहता डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या सहाय्यानं आता षटक क्रमांक 5 अगदी शेवटचा बॉल. फटका खेळलाय समोर. क्षेत्ररक्षक आहेत जन्मेश आणि जन्मेशनं नाही कुठली चुकी केली आणि त्यांच्या उंजळीमध्ये हा बॉल जाऊन बसलाय. गॉन.
ज्यावेळेला आपण टीम मिटिंग्स करतात एक मुख्य खेळपट्टीवरती नसेल याची लक्षात घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चिन्मय आलेत, 6 बॉल आणि 28 धावा. एका बाजूला फलंदाज विकी जे नुकताच दाखल झालेत आणि चिन्मयनं फलंदाजी चांगली केली. आता चिन्मयच्या साथीनं पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघ चिन्मय 6 बॉल आणि 28. आज तुम्हाला हौशी नांदगाव आई संघ बघायला मिळेल. चांगलं क्रिकेट आहे. एक गाव एक संघ आणि खूप सुंदर पद्धतीनं 2 दिवस राखीव ठेवले. एक गाव एक संघ 16 संघ आपल्याला खेळताना बघायला मिळाले. आगरी समाज 40+ असे सर्वांना इथे संधी मिळाली आणि आता पुढच्या वर्षीपासून या स्पर्धेचं एक स्वरूप तुम्हाला वेगळं बघायला मिळेल. गोलंदाज तयार, बॉलला केले ऑन साईडला, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही, दुसरीसाठी पलटलेत आणि बघता बघता 2 धावा इथे सहज रीतीने परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 ना आकार घेत धावा आता 49 वरती जाऊन पोहोचल्या. 5 बॉलचा खेळ आहे आणि 5 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज. अर्धा संघ युवा उमरोळी तर गारद झालाय, परंतु चिन्मयनं लढण्यासाठी इथे खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, लढून दाखवलंय. 2 षटकार जे होते ते अत्यंत महत्त्वाचे होते. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 26 धावा इक्वेशन बघायला मिळतं. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट, बॉलला केलंय क्षेत्ररक्षक, डीपमधून बॉलला प्रोटेक्शन देतील, सिंगल मिळते. दुसरीसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे परिपूर्ण होतील का? मन यांना आपण पाहिलं. जन्मेश पुन्हा एकदा बॉलला बॅकअप देतील, तत्पूर्वी 2 धावा सहज रीतीने परिपूर्ण होतात. 51, 4 मध्ये 24. प्रत्येक बॉल मागे आता मोठा फटकार येणं लाजमी आहे. अदरवाईज इथून मग एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघ हळूहळू करत असताना या मॅचमध्ये शिरकाव करतोय. विजयामध्ये शिरकाव करायला लागले तसं म्हणायला हरकत नाही. चिन्मय आहेत, 4 मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नियम नाही. इथून गोलंदाजानं जर कुठली चुकी केली त्यावरती मोठा हिट आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा वेगळा ट्विस्ट येईल. परंतु आता मुरबे संघ हेच सांगत असेल, खेळपट्टीवरती 1 बॉल फक्त डॉट टाकायचा आहे आणि तदनंतरचे 3 बॉल जरी षटकार आले फरक पडणार नाही. युवा उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट्स मुरबे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय जबरदस्त पद्धतीनं सध्या मॅच चालू आहे. युवा उमरोळी, फटका आलाय, बॅट आणि बॉलचं कनेक्शन अतिशय चांगलं, बॉल क्लिअर होईल. खूप सुंदर पद्धतीनं ऑन साईडला देखणा षटकार, 6. आणि 3 बॉलमध्ये 18. आता जे विचार विनिमय करण्याची गरज लागली ती का होती? चिन्मय यांचा षटकार महत्त्वाचा होता. जर 3 चेंडू आणि 3 षटकार आले तर मितेश पाटील उमरोळी यांच्या माध्यमातून 3000 रुपये. आता चिन्मयनं खूप चांगली बॅटिंग केलंय. 3 बॉल 18, खूप चांगला फटका केला मागच्या बॉलवरती. अगदी लॉंग ऑन होते आणि काउ कॉर्नर पर्यंत 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या मधोमध. खूप चांगला स्ट्रोक, शॉट सिलेक्शन चांगलं राहिलं त्या बॉलवरती. टॉप ऑफ दी बॉल आले आणि ऑन साईडला धमाका. 3 बॉल 18ची गरज. यावेळेला आपण पाहतात बॉल जाऊन अंगावरती आदळलाय. सध्या आता मुरबे संघाकडून टाळ्या वाजतात, कारण त्यांना आता माहिती आहे की या मॅचमध्ये आपली एंट्री झालेली आहे पूर्णतः. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 18ची गरज. पहिल्या डावामध्ये विशालनं खूप चांगला खेळ केला, ज्या मदतीनं 75 पर्यंत एकविरा स्पोर्ट्स मुरबे हा संघ पोहोचला गेला. सध्या विशाल आपल्याला पाहायला मिळतात यष्टांच्या मागून गोलंदाजाला कान मंत्रणा देतात. ज्या वेळेला षटकारला त्यावेळेला ते स्वतः गेले. तदनंतर दर्शवलं की चिन्मयचा स्ट्रॉंग झोन काय, त्या अनुषंगाने त्यांच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी कशी करावी. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 18ची गरज. युवा उमरोळी या संघाला विजयासाठी हे समीकरण आपल्याला बघायला मिळतं. एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि एका बाजूला युवा उमरोळी. आता एकविरा स्पोर्ट्स मुरबे यांनी शिरकाव केला या मॅचमध्ये. पुढचा बॉल अमित यांच्या डोक्यावरनं बॉल फाईन लेगला क्लिअर होईल आणि चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. 4. उमरोळी संघ जरूर या मॅचमध्ये पराभवाचे धक्के घेत असेल, परंतु चिन्मय यांनी मन जिंकणारी बॅटिंग केली. जिथे 9 बॉल आणि 27 धावा, कुठलेच फलंदाज खेळपट्टीवर टिकले नाही, त्यावेळेला चिन्मयनं खूप चांगला लढा दिला. आणि इथे मात्र आपण पाहतात एकविरा स्पोर्ट्स मुरबे
या संघानं विजयाचा ठसा इथे उमटला. अभिनंदन एकविरा स्पोर्ट्स मुरबे, खूप चांगला खेळ केला आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच विशाल तरे, नो डाऊट अबाउट इट, ज्यांनी 46 धाव्यांची झंझावती खेळी केली आणि तेच मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच